नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त संध्याकाळ झालेली आहे, चहाचा टाइम झालेला आहे. प्रीतसाठी मस्त आज कडक चहा बनवलाय आणि आज चहा सोबत खाणार आहोत आणि खारी. तो पण आताच कामावरून आलाय, तर मग मस्त त्याच्यासाठी चहा बनवलाय आणि आज खारी आम्ही खाणार आहोत. आता पावसाला पण सुरुवात झाली, मस्त कंटिन्यू बाहेर पाऊस पडतोय, थंडी वाजायला पण लागली. मस्त गरम गरम चहा नवऱ्यासोबतच झालाच पाहिजे. तर या चहा प्यायला. संगीता पाटील, बोला काय चाललंय तुमचं? अरे कांदे आणि बटाट्यांची ट्रॉली जी आहे ना ती नीट साफ करते. काही बटाट्यांना मोड आले ते काढते आणि कांदे संपले तर त्याच्यात टाकायचे. हे आणलेले मार्केट मधून. ओके. ते ह्याच्यात टाकते, चांगले ते पेपर वगैरे चेंज करते. चहा वगैरे घेऊन झाला, मी माझ्या कामाला लागले संध्याकाळच्या. अजून जेवण करायचंय मला, तर पटकन हे करून घेते. ते राहून जाते, कधीपासूनच मला साफ करायचं होतं ते. आणि तुमच्याकडे कांद्यांचा आणि बटाट्यांचा रेट किती आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता महाग झालेत ना पाऊस पडल्यामुळे. पावसाळा म्हणाला की कांद्यांचे भाव वाढतात. सगळंच भाजीपासून सगळंच महाग झालंय. आपल्याकडे किती आहे? 100 रुपयाला? आपल्याकडे 100ला 2.5 किलो. 2.5 किलो, हा 2.5 किलो आहे. तुमच्याकडे किती मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर ही ट्रॉली नीट करून ठेवते पटापट. तर आता परत एकदा आम्हा दोघांना लागली भूक. तर साबुदाणे होते थोडे, त्याचं आम्ही करणार आहोत साबुदाणा वडा. पण ह्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे की ते आपण काय करतो, आपण ते अप्पे ना, अप्प्यांचं भांड आहे त्याच्यामध्ये आम्ही टाकले, म्हणजे कमी तेल घेण्यासाठी, म्हणजे जास्त डीप फ्राय नको. तर असं आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितली, तर बघूया कसे होत आहेत. प्रयत्न तर करतोय, प्रीत करणार आहे चक्क ॲज युजली. काय नवीन रेसिपी बनवायची असेल तर प्रीत खूप एक्सायटेड असतो. मी करणार. तर बघूया, तुम्हाला दाखवतो कसे होत आहेत ते. स्लो गॅसवरच ठेवलेत मी. जमतायत मस्त झाले. तेव्हा खायची वाटतात. कधी होते मला वाटलं चिकटतीन की काय ह्याला, पण त्याला चिकटत नाही अजिबात, म्हणजे कमी तेलामध्ये मस्त ते बनवून घेतलेत आम्ही. ते मस्त होऊ दे, लाल होतात बघ. राहू दे, थांब. तर या आपली रेसिपी रेडी आहे. साबुदाण्याचे वडे मस्त झालेत, एकदम क्रंची. जसे आपण डीप फ्राय करतो ना तसेच झालेले आहेत, एकदम आतमध्ये दोन मस्त शिजलेत. ही ट्रिक आम्ही यूट्यूबवर बघितली, व्हिडिओ बघत होतो की कसे बनवायचे म्हणून. तर आम्हाला ती व्हिडिओ दिसली, त्याच्यामध्ये त्या अप्प्यांच्या भांड्यामध्ये त्यांनी केलं होतं. तर मी पण ट्राय केलं, पण मला वाटतं कसे होते आणि कसे नाही, पण एक नंबर झालेत गाईज. म्हणजे ज्यांना कमी तेल खायचं असेल ना शॅलो फ्रायमध्ये, तर त्यांनी तशी ट्रिक वापरू शकता. आणि मेन म्हणजे हे प्रीतने बनवले, तर छानच झालेत मस्त. प्रीत, थँक्यू प्रीत. तर हे तुम्ही चटणीसोबत वगैरे खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबत. मी तर चटणी केली नाही, टोमॅटो केचपने आमचं काम होऊन जाईल. तर मस्त एन्जॉय करतो. तुम्ही पण या खायला. मस्त बाहेर पाऊस पडतोय, गरमागरम बनवले प्रीतने साबुदाण्याचे वडे, ते एन्जॉय करते. तर जेवणाचं बघू कसं काय, थोडंसंच काहीतरी बनवेन. खिचडी वगैरे एवढं हे खाल्यानंतर पोट आमचं फुल होणारच आहे. तर या खायला. यम शिजलाय. छान. थँक्यू. इकडे माणसं मॅच बघतात, एक्सायटेड आहेत. तर मला इकडे चल बसूया, मॅच बघून खाऊया. कोणाची आहे आज? इंडिया वर्सेस इंग्लंड. मॅच लवर मॅच बघणार. A few moments later. तर मंडळी, जरासा पाऊस आणि हवा चालू झाली की लाईट आमच्याकडे जाते. तुमच्याकडे जाते की नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे लाईट गेलेली आहे. आम्ही दोघं पण बसलेले आणि एक मोठा माणूस, म्हणजे तुमचा मेन माणूस बघा मॅच एन्जॉय करतो. तुम्हाला दाखवते मी. तिकडं असं आहे की लाईट जाऊ नाही तर काय जाऊ, पण मला मॅच तर बघायची आहे. कंटिन्यू मॅचच बघतोय. आणि इकडे माणसं मॅच बघतायत. पाऊस पडतोय काय? पाऊस पडतोय, अजून चालू नाही झाली मॅच.
तरीच आम्हाला दिसत नाही, सगळं वाईट होतंय तुझं. हवा सुटले बाहेर खूप जोराची, त्यामुळे लाईट येतोय जातोय असं चाललंय. दिवा आहे गणपती बाप्पाचं, लाईट गेलंय.